नमस्कार मंडळी, आज आपण छान सर्व प्रकारच्या भाज्या ॲड करून ओट्स कसे बनवायचे आहेत 10 महिन्याच्या बाळासाठी, तर ते बघूयात. तर त्यासाठी सर्वात आधी 2 चम्मच ओट्स घेऊया आणि त्यानंतर जे टोमॅटो आहे त्याला छान स्वच्छ धुवून त्याला किसून घ्यायचं आहे. त्याची छान प्युरी तयार करून घ्यायची आहे आणि त्यानंतर जी काकडी आहे तिलासुद्धा स्वच्छ धुवून सोलून किसून घ्यायचं आहे. फुलगोबी आहे तीसुद्धा छान किसून घ्यायची आहे किसणीने आणि त्यानंतर जे बीटरूट आहे ते सुद्धा थोडंसं क्वांटिटीमध्ये किसून घ्यायचं आहे. त्यानंतर स्टीलच्या भांड्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं आहे. तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये जी आपली फुलगोबी आहे ती ॲड करायची आहे आणि त्याला छान असं कुक करून घ्यायचं आहे. त्यानंतर जी काकडी आणि बीट आहे ते सुद्धा स्टेप बाय स्टेप त्यामध्ये ॲड करायचं आहे आणि त्याला छान असं परतून घ्यायचं आहे. बघू शकता लो फ्लेमवर छान असं कुक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये जे ओट्स आहेत ते ॲड करायचे आहे आणि छान त्याला मिक्सअप करायचं आहे आणि छान ते छान एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो प्युरी ॲड करायची आहे आणि टोमॅटो प्युरीसुद्धा छान फिरवून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्यामध्ये टोमॅटो प्युरी फिरवल्यानंतर त्यामध्ये जे गरम पाणी आहे ते ॲड करायचं आहे आणि त्यानंतर त्याला छान कंटिन्युअसली असं फिरवत राहायचं आहे. त्यामध्ये थोडं जास्त पाणी टाकायचं आहे. जेवढं तुम्ही जास्त पाणी टाकसाल तेवढं ते छान असं एकजीव असं शिजलं जाईल, छान मऊसूत. त्यानंतर लास्टमध्ये ते शिजत आल्यावर त्याच्यामध्ये जी जिरा पावडर आहे ती ॲड करायची आहे आणि त्यानंतर परत त्याला फिरवत राहायचं आहे आणि छान लो फ्लेमवर असंच कुक करून घ्यायचं आहे. त्यामधलं जे पाणी आहे ते संपूर्णपणे आटून जातं. बघू शकता त्या छान असं तयार झालं आहे पेस्ट. थोडीशी जाडसरच आहे. त्यानंतर त्याला मॅशरने मॅश करून घ्यायचं आहे. कंटिन्युअसली त्याला असं मॅश केल्यानंतर ते छान एक सॉफ्ट कन्सिस्टन्सी येते त्याला आणि सॉफ्ट बनतं ते आणि त्यानंतर ते एका स्टीलच्या वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर असं गरमागरम आपल्या बेबीला छान सर्व करायचं आहे. छान हेल्दी आणि इन्स्टंट अशी रेसिपी आहे. आवडली असेल तर नक्की फॉलो करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.